मध्ये अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या बातम्या सध्या पेपरला आपण वाचत असतो। त्याच्यामध्ये जिथं तथ्य असेल तिथं संबंधितांच्यावर कारवाई केली जाईल, जिथं तथ्य नसेल त्या संदर्भामध्ये कारवाई करण्याचा प्रश्न येणार नाही। पण मला इथं बसणाऱ्या इतर जिल्हाध्यक्ष आहेत, तालुकाध्यक्ष आहेत, महिला अध्यक्ष आहेत, इतर वेगवेगळ्या स्टेटचे प्रमुख आहेत, अनेक सहकारी आहेत। मला त्यांना सगळ्यांना सांगायचं, बाबांनो, माझी कामाची पद्धत थोडीशी वेगळी आहे। त्याच्यामध्ये उद्याच्याला कुठली कामं मंजूर झाली तर ती कामं दर्जेदार असली पाहिजे। त्याच्यामध्ये जर वेळेवाकळे प्रकार झाले तर मी सहन करणार नाही। तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता जवळचा लांबचा असं काही बघणार नाही। हा जनतेचा पैसा आहे। मी आत्ताच माझ्या काही सहकार्यांना सांगितलं, जनतेचा पैसा सरकारने लागला पाहिजे, तिथं कुठेही गडबड होता कामा नये। कारण आपल्याकडं मर्यादित पैसा असतो, आम्ही त्याच्यामध्ये प्रयत्न करू केंद्राचा निधी कसा इथं जास्त आणता येईल, राज्याचा निधी कसा जास्त देता येईल, टीपीसीच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसांचे प्रश्न आपल्याला कसे सोडवता येईल, या सगळ्या गोष्टी आम्ही महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून करू, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्या ठिकाणी करू। पण आपल्याकडनं पण कुठल्याही प्रकारची चूक होता कामा नये। मी आता डिपार्टमेंटच्या पण वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना बोलवलेलं आहे। मी माझ्या पद्धतीनं त्यांना पण सांगणार, माझा अनेक वर्ष राज्याच्या राजकीय जीवनामध्ये माझं काम आहे। 1991 ला पहिला खासदार झालो होतो बारामतीचा, आणि नंतर 8 वेळेला आमदार झालेलो आहे। त्याच्यामुळे मी माझे मतदारसंघ, माझा जिल्हा, जिथे जिथे मी पालकमंत्री म्हणून पूर्वी साताऱ्याला 5 वर्ष काम केलंय, पुण्यामध्ये अनेक वर्ष काम केलेलं आहे, संपर्क मंत्री म्हणून मी परभणीला पण काम केलेलं आहे। त्याच्यामुळं बीडच्या संदर्भामध्ये कष्टकरी समाज इथं मोठ्या प्रमाणात राहतो। मला काम करत असताना मी जातीचा वाटीचा नात्याचा कोणत्याचा कधीच विचार केलेला नाहीये। जातीय सलोखा आपण सगळ्यांनी ठेवला पाहिजे। मी छत्रपती शिवाजी महाराजांचा उद्याच्या 19 फेब्रुवारीला शिवजयंती आहे। आम्ही सगळेजण प्रमुख तिथं जातो शिवजयंतीला। शिवनेरी किल्ल्यावर महाराजांच्या समोर तिथं नतमस्तक होतो, जिथं महाराजांचा जन्म झालेला आहे तिथं जाऊन त्या ठिकाणी नतमस्तक होतो। तो आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्याला जायचं आहे। कुठल्याही अफवांच्या रूपातून विश्वास ठेवू नका। मात्र मी एक गोष्ट पुन्हा आपल्याला सगळ्यांना सांगेन, जर कोणी कुठल्या गोष्टीमध्ये जबाबदार असेल, जर कोणी तिथं कुठेतरी वेळेवाकळे प्रकार केलेले असतील की आपल्याला विकासाची काम करत असताना कुणी कुणाला खंडणी मागण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करू नये। माझ्या ते कानावर आल्यानंतर त्याच्यामध्ये मकोका लावायला पण मी मागं पुढे बघणार। मी कुठल्याही टोकाची भूमिका घेईन। मी आधीच देवेंद्रला सांगितलं होतं की मला इकडचं देत असताना त्या संदर्भामध्ये सगळ्यांनी चांगल्या कामाला साथ दिली पाहिजे। त्याच्यात कुठलाही मी अधिकारी पण बघणार आहे, काही काही अधिकारी इथं बरेच वर्ष राहिलेले, त्याच्यामध्ये पण मी दुरुस्ती करणार आहे। सुरुवातीला सांगितलं मी भेदभाव करत नाही, पण ज्या चुकीच्या पद्धतीत पूर्वापार चालत आलेले आहेत त्याला कुठेतरी आळा घातलाच गेला पाहिजे। जर चालत आलेले असतील तर पुढे त्याच्यामध्ये मी म्हणेन ते, कारण आम्ही बघतो कधी कधी टीव्हीला वगैरे दाखवलं जातं, त्याला कुठे रिव्हॉल्वर काढतात, वर काही रिव्हॉल्वर इतर रिव्हॉल्वर वगैरे लावून फिरतात। डिपार्टमेंटला सांगणार आहे, जे कोणी वर रिव्हॉल्वर वर फिरेल त्याचं लायसन्स कॅन्सल करायचं। रिव्हॉल्वर किंवा तुम्ही वस्तीवर राहत असाल सिंगल बोर्ड केला पाहिजे। हे जे रील वील तुमचे बनतात ना, ते पण मी खपून घेणार नाही। मी सगळ्याला नियम सारखा लावणार आहे। त्याच्यामध्ये कुणाला मला टार्गेट करायचं नाही, परंतु बदल झाला पाहिजे हे मलाही जाणवलं पाहिजे, सर्वसामान्य नागरिकांना पण जाणवलं पाहिजे।